नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। मागील काही वर्षापासून विवाहबाह्य संबंधात खूप वाढ झालेली आहे। अशीच एक धक्कादायक घटना कोंबेवाडी तालुका कोल्हज येथे घडली आहे। कल्पना विसरे ही 32 वर्षीय महिला व तिचा पती हा 35 वर्षाचा हे दोघे राहत असायचे। कल्पनाचा पती ट्रक ड्रायव्हर होता, त्यामुळे तो 15 दिवसातून एकदा येत असे। कल्पना विसरे ही महिला घरी एकटीच असायची, त्यामुळे स्वप्नील पांचाळे वय वर्ष 18 याला शिक्षणासाठी पालकांनी मामाकडे विसरे यांच्याकडे शिक्षण घेण्याकरता पाठवले होते। मामा रवी विसरे हे ट्रक ड्रायव्हर असल्यामुळे 15 दिवसातून एकदाच घरी यायचे। आपण घरी नसताना बायकोला काही मदत व्हावे म्हणून रवी यांनी आपल्या भाच्याला आपल्या पत्नीजवळ ठेवून घेतले। भाच्याचे वय केवळ 18 वर्षाचे होते आणि त्या मुलांची मामी कल्पना विसरे ही 32 वर्षाची होती। ही महिला आपल्या भाच्यासोबत 6 महिन्यापासून शारीरिक संबंध करीत होती। भाचा मात्र काही न बोलता मामीचा अत्याचार सहन करत होता। मामीचा अत्याचार सहन न झाल्याने भाच्याने जे केले ते धक्कादायक आहे। मामीच्या अश्लील हरकती अतिप्रमाणात झाले होते, त्यामुळे भाचा स्वप्नील याला सहन झाले नाही। त्याने थेट आपला मामा रवी यांना सर्व हकीकत सांगितली। बायको अशी कृत्ये आपल्या भाच्यासोबत करते हे ऐकून रवी यांना धक्काच बसला। आपली बायको आपल्या पाठीमागे असे कृत्य करेल याची कल्पनासुद्धा त्यांना आली नव्हती। बायकोच्या रागाच्या भरात त्यांनी त्याच दिवशी 22 फेब्रुवारीच्या रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली। जेव्हा सकाळी रवी फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळले तेव्हा परिसरातील लोक तेथे जमा झाले। रवी यांनी गळफास कोणत्या कारणाने घेतले आहे हे लोकांना काहीच कळले नाही। रवी यांनी याबद्दल पत्नीला काहीही विचारपूस न करता डायरेक्ट फाशी घेतली। त्यामुळे स्वतः आरोपी असलेली महिला कल्पना हिला सुद्धा माहीत नव्हती की आपल्या पतीने कशामुळे फाशी घेतलेली आहे। घटनास्थळी पोलीस पोहोचली, मृतदेहाचा पंचनामा केला। पोलिसांनी हत्येचं कारण तपासण्यास सुरुवात केली, मात्र सुरुवातीला पोलिसांच्या हातात काहीच लागले नाही। फासावर लटकलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह पोलिसांनी काढला आणि त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरता पाठवून दिला। त्यानंतर पोलीस आपल्या कामाला लागले। पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी सुरू केली। चौकशी सुरू असतानाच मुलगा रमेश याने वडिलाला सोबत घेतले आणि पोलिसांना याबद्दल सविस्तर सांगितले। माझी मामी ही कल्पना 6 महिन्यापासून बळजबरीने माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होती। माझे मामा केवळ 15 दिवसानंतर एकदा घरी यायचे। मामा घरी नसताना माझ्यावर सतत मामी बळजबरी करायची। मामीने एकदा मला नवीन कपडे खरेदी करून दिले। या दिवसापासून बळजबरीने मला संबंध करायला लावले। पुढे ती मला सतत टॉर्चर करत होती। तू माझ्यासोबत शरीर संबंध केले नाही तर मी सर्वांना सांगेल अशी धमकीही मामी मला देत होती। मामीच्या या धमक्यामुळे मी फार घाबरलो होतो, त्यामुळे तिचा अत्याचार चुपचाप सहन करत राहिलो, असे भाचा स्वप्नील याने पोलिसांना सांगितले। पोलिसांनी लगेच कल्पना विसरे या महिलेला ताब्यात घेतले, मात्र ते मी असे केलेच नाही असे ती सांगत होती। तेव्हा पोलिसांनी तिची कसून चौकशी केली, तेव्हा तिने आपला गुन्हा कबूल केला। पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या, मात्र पत्नीच्या या अश्लील कृत्याबद्दल पतीचा जीव गेला आणि भाच्याची बदनामी झाली आणि स्वतः जेलात जाऊन बसली। या महिलेने मामी भाच्याच्या नात्याला कलंक लावला आहे। आपली मुलं आपल्या नातेवाईकाकडे ठेवणं कठीण झालेले आहे। या कलियुगामध्ये कोणावरही विश्वास ठेवता येत नाही। स्वतःची सख्खी मामी आपल्या मुलासोबत असे वाईट कृत्य करेल असे त्यांना कधीही वाटले नसेल। या कलियुगामध्ये कोणावरही विश्वास ठेवता येत नाही, ते मग सख्खे असो की दूरचे असो। क्षणिक सुखासाठी नात्यांचा विसर पडत चाललेला आहे। तुम्हाला या विचित्र घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।